नमस्कार. आवाज न्यूज नेटवर्कच्या सहकारातील रणसंग्राम या कार्यक्रमात मी रवींद्र लकडे आपलं सर्वांचं स्वागत करतो. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची 2026 ते 2031 पर्यंतच्या कालावधीसाठीच्या ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीत अर्ज माघार घेण्याची कालची म्हणजे 17 जून 2026 ही तारीख होती. काल अनेक दिग्गजांनी आपले अर्ज हे मागे घेतलेले आहेत. कारण दोन पॅनल ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेसाठी लढत आहेत. एक सहकार पॅनल ज्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे संस्थापक हितेंद्र ठाकूर असतील, मुरबाडचे आमदार किसन कथोरे असतील, श्रीकांत शिंदे असतील, प्रताप सरनाईक असतील, नरेश म्हस्के असतील, प्रकाश पाटील असतील, त्यानंतर भिवंडी लोकसभेचे खासदार बाळामामा म्हात्रे असतील, असे अनेक दिग्गज या सहकार पॅनलमध्ये आहेत. तर परिवर्तन पॅनल यामध्ये स्वतः भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हा पॅनल कपिल पाटील यांच्या नेतृत्वात हा तयार केलेला पॅनल आहे. त्यामुळे ह्या दोन्ही पॅनलमध्ये महायुती विरुद्ध महायुती लढते अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी दिसत आहे. काल आपण पाहिलं असेल तर या पूर्ण बँकेच्या जो कार्यक्षेत्र आहे या कार्यक्षेत्रामध्ये एकूण 14 तालुके येतात. या 14 तालुक्यांपैकी अंबरनाथ, भिवंडी, डहाणू, मोखाडा, कल्याण, मुरबाड, तलासरी, ठाणे, वसई, वाडा या 10 तालुक्यांची आपण सेवामध्ये म्हणजे प्राथमिक कृषी पुरवठा या मतदारसंघातून बिनविरोध झालेली आहे. मात्र 4 तालुक्यांमध्ये शहापूर, पालघर, विक्रमगड आणि जव्हार या तालुक्यांमध्ये निवडणूक होणार आहे. आपण शहापूर तालुक्याचं जर पाहिलं तर शहापूरमध्ये मागच्या वेळेला निसटता पराभव झालेले प्रकाश वरकुटे हे सहकार पॅनलमध्ये आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष विद्या वेखंडे आणि स्वर्गीय खाडेदादा यांची ती मुलगी आहे आणि या देखील परिवर्तन पॅनलमध्ये या ठिकाणी निवडणूक लढत आहेत. तसेच ही निवडणूक ही तिरंगी होणार आहे. तिरंगी होताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अनिल निचिते हे देखील ही निवडणूक लढत आहेत. त्यामुळे ही तिरंगी लढत होत असताना ही खूप चुरशीची लढत या ठिकाणी होणार आहे. पतपेढी म्हणजे पतसंस्था या जिल्ह्याच्या मतदारसंघातून कुराडे विशाल भाऊ हे सहकार पॅनलतर्फे, तर पाटील प्रभू गोविंद हे परिवर्तन पॅनलकडून, तर निकम शेखर विलास या तिघांमध्ये ही तिरंगी लढत होणार आहे. म्हणजे जास्तीत जास्त हे तिरंगी लढत या होणार आहेत. गृहनिर्माण या मतदारसंघात जर आपण पाहिलं तर परिवर्तन पॅनलकडून राणे सीताराम बाजी, तर सहकार पॅनलकडून जगताप रंभाजी बारकू व पाटील सत्यवान विठ्ठल या तिघांमध्ये लढत होणार आहे. महिला प्रतिनिधी म्हणून 2 जागांसाठी एकूण 4 अर्ज राहिले असल्यामुळे एकासी एक अशी लढत होणार आहे. सहकार पॅनलकडून गोडविंदे स्मिता रवींद्र आणि कांबळी नीता राजेंद्र, तर परिवर्तन पॅनलमध्ये ॲडव्होकेट पावशे सुवर्णा उदय व पाटील दीपाली सुरेंद्र अशी लढत होणार आहे. त्यानंतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मतदारसंघात एकाच एक लढत होणार आहे. माजी खासदार जाधव बळीराम सुकरू हे सहकार पॅनलकडून, तर माजी आमदार पांडुरंग बरोरा हे परिवर्तन पॅनलकडून लढणार आहेत. इतर मागासवर्ग या मतदारसंघात परिवर्तन पॅनलकडून राऊत हार्दिक रवींद्र, तर सहकार पॅनलकडून मुंबईकर स्वप्नील अनिल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भोईर प्रकाश शंकर, तर जिजाऊ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सांबरे निलेश भगवान व पाटील कैलास त्र्यंबक या 5 जणांमध्ये ही लढत होणार आहे. म्हणजे ओबीसी जे मतदारसंघ आहे या मतदारसंघात एकूण 5 उमेदवार या ठिकाणी आपण पाहायला मिळतात.
विमुक्त जाती आणि भटक्या म्हणजे एनटी मधून जर आपण या प्रवर्गातून पाहिलं तर एकाच एक लढत होणार आहे. सहकार पॅनलकडून भुसेकर निवृत्ती यशवंत तर परिवर्तन पॅनलकडून घोलप राजेंद्र शांताराम अशी लढत होणार आहे. या निवडणुकीत खरी लढत सहकार पॅनल विरुद्ध परिवर्तन पॅनल अशी दिसत असली तरी कपिल पाटील विरुद्ध किसन कथोरे अशी ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. यात आपण सगळ्यात व्यवस्थित रीतीने पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये दोन्ही पॅनलमध्ये शहापूर तालुक्यातील फक्त पांडुरंग बरोरा अनुसूचित जाती जमातीमधून एकच पांडुरंग बरोरा यांचं नाव आहे. बाकी ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले, सहकर महर्षी अरुण पानसरे असतील, आमचे गुलाब भेरे असतील, अपर्णा पानसरे असतील, ज्यांनी ही बँक या बँकेसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे, ते दशरथ तिवरे असतील, त्यांची सुनबाई असेल किंवा त्यांचे पुत्र असतील, अशा अनेक लोकांना, माजी उपसभापती सुभाष हरड असतील, अशा अनेक जणांना या ठिकाणी माघार घ्यावी लागली. ज्या शहापूर तालुक्याने या बँकेवर कधीतरी नेतृत्व केलं, मात्र त्याच शहापूर तालुक्याला या निवडणुकीत मात्र दोन्हीही पॅनलमधून कुठेही स्थान दिलेलं दिसत नाही.